नमस्कार. आज आपण चाणक्यांच्या नीतीमधील काही निवडक विचारांवर जरा सविस्तर बोलणार आहोत. म्हणजे बघा, किती शतकांपूर्वीचे हे विचार आहेत, पण आजही मानवी स्वभाव, व्यवहार याबद्दल ते आपल्याला खूप काही सांगून जातात. नक्कीच. आणि चाणक्यांचं निरीक्षण आणि ते व्यावहारिक शहाणपण खरंच थक्क करणारं आहे. आजही तितकंच लागू पडतं. हो ना. सुरुवात कुठून करायची? माणसांना ओळखण्याबद्दल काय म्हणतात ते? हो, तो एक महत्वाचा मुद्दा आहे. चाणक्य म्हणतात की प्रत्येकाला हाताळायची एक पद्धत असते. म्हणजे कसं, लोभी माणूस पैशाने वश होतो. अच्छा. गर्विष्ठ माणसाला थोडं खोटं मान दिला की तो खुश होतो, आणि मूर्ख माणसाला त्याच्या मनासारखं वागू दिलं की तो आपल्या बाजूने येतो. पण मग विद्वान माणसाचं काय? हां, तिथं मात्र खरं बोलावं लागतं. विद्वान माणसाशी सत्य बोलूनच तुम्ही संवाद साधू शकता. म्हणजे थोडक्यात काय, तर माणसाच्या मूळ स्वभावाला, त्याच्या मोटिवेशनला ओळखणं महत्वाचं आहे. बरोबर. पण याचबरोबर चाणक्य एक इशारा पण देतात की जे दुष्ट आहेत, स्वार्थी आहेत, अशा लोकांपासून दूर राहावं. म्हणजे त्यांच्यापासून लांबच राहिलेलं बरं. अगदी. ते म्हणतात अशा लोकांची संगत टाळावी, कारण त्यांच्यापासून फायदा तर काहीच होत नाही, उलट नुकसानच होण्याची शक्यता जास्त असते. आणि हे नुकसान म्हणजे फक्त शारीरिक नाही, असंही काहीतरी आहे ना, की असा माणूस दूर असला तरी धोकादायक असतो, शिंग असलेल्या प्राण्यांपेक्षाही जास्त. याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? हो, अगदी बरोबर. धोका फक्त शारीरिक नसतो. म्हणजे अशी व्यक्ती तुमची प्रतिष्ठा धोक्यात आणू शकते, मानसिक त्रास देऊ शकते, विश्वासघात करू शकते. बापरे. चाणक्य म्हणतात की असे लोक तोंडावर गोड बोलतात आणि पाठीत खंजीर खुपसतात. त्यामुळे सावधगिरी बाळगायला हवी. इतकंच नाही तर काही ठिकाणी ते असंही सुचवतात की अशा लोकांना नियंत्रणात ठेवायला कधीकधी कठोर उपाय पण योजावे लागतात. पण हे जशास तसे वागणं, ते आजच्या काळात कितपत योग्य मानायचं? हा प्रश्न महत्वाचा आहे. मला वाटतं चाणक्यांचा भर त्यावेळी स्वसंरक्षणावर जास्त असावा. पण यातला मूळ मुद्दा काय, तर परिस्थिती आणि समोरच्या व्यक्तीचा स्वभाव ओळखून प्रतिसाद द्यायला हवा. म्हणजे सरळ माणसाशी सरळपणे वागावं. हो, पण जिथे गरज आहे तिथे स्वतःचं रक्षण करण्यासाठी ठामपणे उभं राहण्याची तयारी पण ठेवावी लागते. अगदी. बरं, हे झालं लोकांना ओळखण्याबद्दल. पण स्वतःच्या गुणांचं काय? चाणक्य त्याबद्दलही बोलतात ना, नुसतं रूप महत्वाचं नाही, गुण महत्वाचे आहेत, असं काहीतरी. हो, अगदी. जसं सुगंध नसलेलं फूल, ते दिसायला कितीही सुंदर असो, पण त्याचा उपयोग काय? गुणांचं तसंच आहे. बरोबर. आणि गुणांचं कौतुक आपोआप होतं. त्यासाठी स्वतःची तारीफ करत फिरायची गरज नसते. चाणक्य खरी रत्ने कोणती सांगतात माहितीये? कोणती? अन्न, पाणी आणि मधुरवाणी. किती साध्या पण किती महत्वाच्या गोष्टी आहेत पहा. याशिवाय माणूस जगू शकत नाही. खरंय. पण जसे गुण आहेत तसेच काही अवगुण पण आहेत, जे माणसाला त्रासदायक ठरू शकतात. जसं मित्रांशी भांडणं किंवा उगाच राग करणं, कठोर बोलणं. आणि यात आणखी एक भर म्हणजे मत्सर, म्हणजे दुसऱ्याचं यश बघून जळफळाट होणं. हे माणसाची किंमत कमी करतं. याउलट चाणक्य म्हणतात की शांती, संतोष आणि दया हे गुण महत्वाचे आहेत. म्हणजे फक्त वाईट गोष्टी टाळायच्या नाहीत, तर चांगले गुण जाणीवपूर्वक वाढवायचे आहेत. अगदी बरोबर. शांतीसारखं तप नाही, समाधानासारखं सुख नाही आणि दयेसारखा धर्म नाही, असं ते म्हणतात. वाह. या व्यावहारिक शहाणपणाबरोबरच काही वैश्विक सत्य पण चाणक्यांनी सांगितली आहेत. मला नेहमी ती म्हण आठवते, कोल्ह्याला द्राक्षे आंबट. हे पण त्यांच्या निरीक्षणातून आले आहे ना? हो, जी गोष्ट आपल्याला मिळत नाही तिला नावे ठेवायची माणसाची सवय असते. हा एक प्रकारचा बचाव असतो म्हणा ना. बरोबर. आणि याच प्रकारचा अजून एक विचार म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी. म्हणजे संकट येणार असेल ना, तर कधीकधी शहाण्या माणसाची पण बुद्धी भ्रष्ट होते. अच्छा. हो, त्यासाठी ते सोन्याच्या हरणाच्या मागे धावणाऱ्या रामाचं उदाहरण देतात. त्या मोहामुळेच पुढे संकट ओढवलं असं म्हटलं जातं. म्हणजे मोह किंवा भावना विचारांवर हावी होऊ शकतात. आणि याचबरोबर एकीच्या बळाचं महत्त्व पण सांगितलंय नाही का? सुट्ट्या काळ्या मोडणं सोपं, पण मोळी मोडणं कठीण. बरोबर. संघटन शक्तीचं महत्त्व. आणि अजून एक सल्ला देतात ते, की आपली गुप्तीतं आपल्या कमजोरी कुणाला सांगू नयेत. का? कारण त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नशिबावर अवलंबून न राहता कर्मावर, म्हणजे आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवायला हवा. हो, म्हणजे केवळ नशिबावर अवलंबून राहून चालणार नाही, कारण प्रयत्न केल्याशिवाय नशिबात असलेलं सुद्धा मिळत नाही, असं ते म्हणतात.
तर एकंदरीत चाणक्यांचे हे विचार आपल्याला पुन्हा एकदा माणसाचा स्वभाव, समाजात कसं वागावं आणि जीवनातली काही महत्वाची मूल्य यांची आठवण करून देतात. थोडक्यात पण किती अर्थपूर्ण. अगदी. आणि जाता जाता एक विचार नक्कीच करण्यासारखा आहे. चाणक्य म्हणतात की संगतीचा परिणाम होतो हे खरं, पण काही जणांचा मूळ स्वभाव काही बदलत नाही. अच्छा, म्हणजे जसं सापाला कितीही दूध पाजलं तरी तो विषच ओकणार, किंवा कडुलिंबाच्या झाडाला उसाचा रस घातला तरी त्याची पानं गोड होत नाहीत. खरंय. तर मग प्रश्न पडतो की माणसाचं खरं स्वरूप कशावर अवलंबून असतं, त्याचा मूळ स्वभाव की त्याला मिळालेली संगत, यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.